नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नाही, त्यासाठी मी तुमची सर्वांची क्षमस्व आहे। बट मी थोडीशी डिमोटिव्ह झाले होते, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते। साधारण 1 महिना झाला असेल तसे आपले व्हिडिओ आलेले नाही आपल्या चॅनलवरती, कारण की तुम्ही सगळेजण व्हिडिओ तर बघताय बट अजिबात व्हिडिओला लाईक करत नाही, शेअर करत नाहीये आणि सबस्क्राइब तर करतच नाहीये बिलकुल सुद्धा चॅनलवरती। 6 महिने होऊन गेले, काहीही प्रोग्रेस नाही आहे आपल्या चॅनलवरती। त्यामुळे मी थोडीशी डिमोटिव्ह झाले होते आणि म्हटलं की चला जाऊ दे, आता स्टॉप करूया। बट असे काही लोक आहेत की ज्यांना माझे व्हिडिओ बघायला खरंच खूप आवडतात, ज्यांना मला बघायला आवडतं, माझ्या लाईफस्टाईल जी आहे ती बघायला आवडते। त्यांना मी काय करते, काय नाही, कसं सगळं मॅनेज करते, घर, काम, मुलगी आणि सगळं काही कसं ॲडजस्ट करते, कसं हँडल करते हे बघायला आवडतं। त्यामुळे त्यांनी मला पर्सनली इंस्टाग्रामवरती आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करून मला सांगितलं की प्लीज व्हिडिओ बनवणं स्टॉप नका करू, व्हिडिओ जे आहे तुम्ही ते सुरूच ठेवा बनवणं। कोणी बघो अगर ना बघो, आम्ही तर बघतो आहोत ना, तर आमच्यासाठी बनवा तुम्ही। म्हणून म्हटलं की चला ठीक आहे, आपण कोणी व्हिडिओ बघो अगर ना बघो, आपण आपलं काम जे आहे ते करत राहायचं। तर याच छोट्याशा गोष्टीमुळे जे आहे ते मी व्हिडिओ बनवत नव्हते। बट ठीक आहे, एक ना एक दिवस तर मला सक्सेस मिळणारच आहे आणि तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच लवकरच मिळेल। तर काही दिवसापूर्वी तो विषय जो आहे तो आपण आता बाजूला ठेवूया। तर 2-3 दिवसापूर्वी सहज असं तुळशीबागेमध्ये जाणं झालं होतं। तर तिथून मी थोडीशी काहीतरी शॉपिंग करून आणलेली आहे, तीच तुमच्यासोबत आज शेअर करायची आहे। म्हणून म्हटलं हा चला छोटासा व्हिडिओ बनवूया, आपण तुमच्यासोबत शेअर करूया। ज्यांना बघायचं आहे, जे पुण्यात राहतात, ज्यांना खरंच तिथे जाऊन तिथे जाऊन घेणं शक्य आहे, तर त्यांनी नक्कीच तिकडे जावं आणि तुळशीबागेतनं ही शॉपिंग जी आहे ती करावी। तर मी काही असे छोटे छोटे फ्रीज मॅग्नेट्स जे असतात ते आणलेले आहे। तर हे जे आहे हे आहे पहिलं आपलं मराठी कॅलेंडर आहे, चैत्र वैशाख। आता मी हे फ्रंट कॅमेराने दाखवते, त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसणार, उलटं दिसतंय पण उलटं दिसतंय। मी तुम्हाला हे बॅक कॅमेराने सुद्धा याचा क्लोजअप लुक जो आहे तो दाखवते। तर हे जे आहे छोटंसं असं फ्रीज मॅग्नेट आहे, तुम्हाला मी ओपन करून दाखवते। हे असं MDF मध्ये आहे आणि हे प्रिंट केलेलं आहे, हे 3D मध्ये नाहीये। बॅक साईड त्याची अशी आहे, तुम्ही बघू शकताय। आणि असं हे पूर्ण 12 महिन्यांचं, आपल्या 12 महिन्यामध्ये कोणते कोणते सण येतात त्यांच्याविषयी सगळी म्हणजे ते महिना आणि ते सण असे त्यांनी इथे दाखवलेले आहे। तर हे मला घेण्याची खूप इच्छा होती, यातलं मोठं घ्यायचं होतं बट ते फ्रीजला लावता नसतं, त्याच्यामुळे मग मी हे छोट्या साईजमधलं घेतलं जे आपल्याला फ्रीजला लावता येईल। हे 3D मध्ये नाहीये, हे आपलं नॉर्मलच आहे। तर बघू शकता, हे आहे आपलं पहिलं फ्रीज मॅग्नेट। खूप छान आहे आणि खूप स्वस्त आहे, खूप अफोर्डेबल आहे। फक्त 50 रुपयाला हे मी घेतलेलं आहे। हे ऑनलाईन खूप महाग मिळतात, जवळजवळ 400-500 रुपयाला मिळतात, साईजनुसार असतात। तर हे 5x5 वाली साईज आहे याची, खूप जास्त मोठं नाहीये। बघू शकते आपला हाता एवढंच आहे, हे हातापेक्षाही थोडंसं छोटं आहे। आपला जो तळवा असतो तितकंच आहे, हे छोटंसं आहे आणि फ्रीजला लावण्यासाठी खूप छान आहे। तर हे मी घेतलेलं आहे फक्त 50 रुपयाला। त्यानंतर मी दुसरं घेतलेलं आहे, ती म्हणजे आपली चैत्रांगण रांगोळी। तर ही सुद्धा मला फ्रीजला लावण्यासाठी हवी होती, म्हणून मी ही घेतलेली आहे। हे सुद्धा फ्रीज मॅग्नेटच आहे। बरीचशी शॉपिंग जी आहे तर मी ही फ्रीज मॅग्नेटचीच केलेली आहे तिथे। हे सुद्धा फ्रंट कॅमेराने तुम्हाला उलटं दिसतंय, तुम्हाला मी बॅक कॅमेराने पुन्हा एकदा याचा क्लोजअप लुक देते। तर बघू शकता, हे आहे आपलं दुसरं फ्रीज मॅग्नेट, जे की आहे चैत्रांगण रांगोळी। याच्यावरती पूर्ण आपले जे शुभचिन्ह असतात ते सगळे याच्यामध्ये दिलेले आहे, तुम्ही बघू शकता। मी याचा क्लोजअप लुक तुम्हाला दाखवते इथे। तर जे पण सगळे काही आहे आपले शुभचिन्ह ते सगळे याच्यावरती दिलेले आहे आणि याची सुद्धा प्राइस जी आहे ती 50 रुपयाच आहे। हे जे MDF मधले आहे ते सगळे 50-50 रुपयाला होते। मोठी साईज पण होती याच्यामध्ये, पण ते फ्रीजला लावता आले नसते, म्हणून मी छोट्या साईजमध्येच घेतलेले आहे। मोठ्या साईजमधले मला जे हवे आहे ते 3D मध्ये हवे आहेत, जे की आपण दरवाजासमोर ठेवू शकतो किंवा आपण एखादी पूजा मांडली तर तिथे ठेवू शकतो। असे मला फ्रीजला लावण्यासाठी हे छोटेवाले घेतले आणि जे मोठेवाले हवे आहे तर ते मी त्यांना सांगितलेलं आहे की मला मोठ्यामध्ये हवे आहे 3D मध्ये, तर ते सुद्धा ते उपलब्ध करून देणार आहेत। आणि ॲक्च्युली मी जिथे ही शॉपिंग केलेली आहे त्यांचं सुद्धा एक छोटंसं यूट्यूबवरती व्हिडिओ मी बघितला होता आणि तो बघूनच मी तिकडे गेले होते ते घेण्यासाठी। तर बरेचसे लोकांनी यूट्यूबवरती त्यांचा व्हिडिओ बघून तिथे जाऊन शॉपिंग केली होती, त्याच्यामुळे बरंचसं त्यांचं जे सामान आहे ते संपलेलं होतं। मी जे बघितलं होतं व्हिडिओमध्ये ते तर मला काहीच मिळालेलं नाही, बस फक्त हे 2-4 थोडेसे फ्रीज मॅग्नेट आहे तर ते मिळालेले आहे। तर त्यांचा ॲड्रेस सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि असाही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। तर चला वळूया आपण आपल्या पुढच्या मॅग्नेटकडे। तर पुढचं मॅग्नेट जे आहे तर ते असं सरस्वती यंत्र आहे।
सरस्वती पाटी आहे. इथे सरस्वती मातेचा मंत्र लिहिलेला आहे पूर्ण. याचासुद्धा मी तुम्हाला पूर्ण क्लोजअप लुक देते. छोटासा आहे, आपण फ्रीजला लावू शकतो किंवा असं मुलांच्या टेबल असेल, स्टडी टेबल वगैरे, तिथे जवळच आपण हे ठेवू शकतो, छोटंसं स्टँड वगैरे ठेवून. तर छोटंसं हे असं सरस्वतीचं फ्रीज मॅग्नेट मी घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय, हे पण असं पूर्ण जे आहे ते असे प्रिंटवालेच आहे. 3D वाले एक पण नाही मिळालं मला, कारण की ते संपलेले होते सगळे, त्याच्यामुळे ते नाही मिळाले. तर हे आहे आपलं तिसरं फ्रीज मॅग्नेट. तर चला वळूया आपण आपल्या चौथ्या मॅग्नेटकडे. तर चौथं मॅग्नेट आहे हे वदनी कवळचं. असं छोटंसं केळीचं पान आहे, त्याच्यावरती सगळ्या प्रकारचे आपले जे जेवण असतं ते वाढलेलं आहे. आणि इथं वदनी कवळचं मंत्र लिहिलेला आहे, जो की प्रार्थना लिहिलेली आहे, जी की आपण जेवणापूर्वी म्हणत असतो ती. हे पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते. छोटंसं आहे, हे आहे याचं बॅक लुक. छोटंसं आहे. तुम्ही जेव्हा अन्नपूर्णा मातेचं जयंती असते, अन्नपूर्णा जयंती वगैरे, किंवा गॅसची पूजा वगैरे करतात, तर तेव्हा तिथे ठेवायला छान आहे हा. आणि फ्रीजला लावल्यामुळे येता जाता आपल्या तोंडामध्ये हा मंत्र म्हटला जाईल, तर पाठ पण होऊन जातो मुलांचा पटकन. त्याच्यामुळे मी हा छोटासा एक घेतलेला आहे वदनी कवळचा. तर हा पण मला तर फ्रीजला लावायचा आहे. त्यानंतर दुसरं घेतलेलं आहे मी, हे असं सूप आहे हे छोटंसं, आणि त्याच्यावरती हा अन्नपूर्णा मातेचा मंत्र लिहिलेला आहे. असं सूप आहे हे छोटंसं, त्याला सूपाचं लुक आहे दिलेला असा, आणि त्याच्यावरती हे असं अन्नपूर्णा मातेचं मंत्र लिहिलेलं आहे, जो की तुम्ही फ्रीजला लावायचा आहे. किंवा तुम्ही असं देवघरामध्ये सुद्धा याला ठेवू शकतात पूजा करण्याच्या वेळेस. तसं असं सुपावरती हा केलेला आहे, त्याच्यामुळे हा खूप छान असा याला लुक आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर चला, तर ही होती अशी माझी छोटीशी हे जे MDF मधलं जे मटेरियल आहे त्याच्यामधली फ्रीज मॅग्नेटची शॉपिंग. हे जे 4 आणि 5 वाले हे जे आहे, तर मी हे जे घेतलेले आहे हे MDF मटेरियलमध्ये घेतलेले आहेत सगळे, 5च्या 5. तर हे मला 5ही 50-50 रुपयाला मिळालेले आहे, म्हणजे 250 रुपयाला. त्यानंतर मी थोडंसं पुढे गेल्यानंतर दुसरीकडे मला मिळाले आहेत हे छोटेवाले फ्रीज मॅग्नेट. तर बघू शकताय, हे याच्यावरती डोसा आहे, चटणी, सांबर आणि असं साऊथ इंडियन डोसा असं लिहिलेलं आहे. तर हे एक मी छोटंसं घेतलेलं आहे. तर हे मला मिळालेलं आहे 80-80 रुपयाला, छोटंसं डोशावालं. त्यानंतर दुसरं घेतलेलं आहे ते मी, हे आहे आपलं सँडविच आहे त्याच्यावरती असे, आणि चटणी, रेड चटणी आणि ग्रीन चटणी असं दिलेलं आहे याच्यावरती. आणि हा याचा बॅक साईडचा लुक. तर हे मी दुसरीकडनं घेतलेलं आहे, आणि हे दुसरीकडनं घेतलेले आहेत. म्हणजे हे दुसरीकडून घेतलेले आहेत आणि हे दुसरीकडनं घेतलेले आहेत. मी जे आहे ते एकाच स्टॉलवरनं नाही घेतलेले आहे, ते त्यांच्याकडे हे असेवाले संपलेले होते. तर त्याच्यामुळे मला हे थोडंसं पुढे गेल्यानंतर मिळाले हे रविवार पेठेमध्ये, तर मी तिथून हे घेतलेले आहेत. त्यानंतर हा एक घेतलेला आहे मसाला डोसावाला. तर हे होतं आपलं तिसरंवालं मॅग्नेट मसाला डोशाचं. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे हे पावभाजी छोटंसं, इथं ग्रीन चटणी, इथं भाजी आणि इथे 2 पाव, असं हे छोटंसं दुसरं घेतलेलं आहे मी पावभाजीवालं. आणि त्यांनी डिटेलिंग बघायची किती सुंदर दिलेले आहेत, इतकं बारीक बारीक डिटेलिंग जे आहे त्याच्यात केलेलं आहे. म्हणजे मिरची, कांदा, लिंबू, अगदी कोथिंबीर, जे आपलं हे म्हणतात ना काय काय मोहरी वगैरे, ते सुद्धा इतकं बारीक बारीक डिटेलिंग त्यांनी इथे सगळं केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय किती बारीक सगळे डिटेलिंग्स जे आहे ते यांनी केलेलं आहे. कोथिंबीरची काळी, टोमॅटोचं हे छोटंसं असं टोमॅटो वगैरे, ते सुद्धा इतके छान बारीक बारीक त्यांनी दाखवलेले आहे. आणि त्यानंतर घेतलेले आहेत मी हा एक साऊथ इंडियन केळीचं पान पूर्ण वाढलेलं, त्याच्यावरती डोसा आहे, इडली आहे, मेदूवडा आहे, बनाना आहे छोटा, आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत. आणि हा राईस आहे इथे दिलेला. तुम्ही बघू शकता याच्यावरचे किती छान त्यांनी डिटेलिंग जी आहे ती सगळी केलेली आहे. पूर्ण असं कलर, त्यानंतर मोहरी, त्यानंतर असे जे जे बारीक बारीक आपले ओरिजिनल याच्यामध्ये दिसतात ते सुद्धा त्यांनी याच्यात सगळं दिलेलं आहे. म्हणजे असं वाटतं की हे ओरिजिनलच आहे एकदम. तर हे सगळे मला 80-80 रुपयाला मिळालेले आहेत. हे मला रविवार पेठेमध्ये मिळालेले आहे. आणि आधीचे जे आहेत तर ते शुक्रवार पेठेतनं मी घेतलेलं आहे, जिलव्या मारुतीच्या समोरून. आणि याचं
आता हे कोणत्या शॉपला होतं ते मला आठवत नाही, कारण की तिथे सगळे इतके शॉप असतात आणि शॉपला त्यांच्या मोस्टली नावं नाही आहेत, ते असेच बाहेर स्टॉल लावून बसलेले असतात. आणि हे आहे आपलं मेदूवडा, सोबतच इथं मेदूवड्याच्या चटण्या ज्या आहेत ते दिलेले आहेत त्यांनी अशा छान. किती छान असं बारीक डिटेलिंगवालं. मला हे साऊथ इंडियनवालेच जरा जास्त मिळालेले आहेत. मला बाकीचे दुसरे हवे होते, महाराष्ट्रीयनचे हवे होते, तर ते सगळं संपलेलं आहे. त्यांनी थोडे 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेले होते, तर मी ते बघूनच गेलेले होते. बट माझ्या लक्षात नाही आलं व्हिडिओ बनवायचा, कारण की आर्या होती सोबत, पाऊस पण चालू होता आणि बाळा हो पावभाजी आणि पाऊस पण चालू होता, त्याच्यामुळे असं समजलंच नाही की आपण व्हिडिओ बनवावं, तिला सांभाळायचं, सामान सांभाळायचं की छत्री पकडायची. त्याच्यामुळे व्हिडिओ काही मला करता आलेले नाही. त्याच्यासाठी मी तुमची खरंच माफी मागते. बट तुम्ही जर शुक्रवार पेठेमध्ये गेलात, जिलेबी मारुतीच्या समोरच एकदम ऑपोजिट साईडलाच त्यांचं शॉप आहे. तिथे तुम्ही कोणालाही विचारलं ना की इथे फ्रीज मॅग्नेट कुठे मिळतात, तर लगेच ते सांगतील, कारण की समोरच त्यांनी असं लावलेलं आहे, उपहारगृहाच्या खाली लावलेलं आहे त्यांनी स्टॉल लावलेला आहे छोटासा. तर जिलेबी मारुतीच्या ऑपोजिट साईडला म्हणजे समोरच्या साईडला त्यांचं छोटंसं स्टॉल आहे. आणि ते दुसरं जे आहे तर ते रविवार पेठेमध्ये ते त्यांचंच आहे. तुम्ही त्यांना विचारलं तरी ते सांगतील की तुमचं दुसरंवालं स्टॉल कुठे आहे. आणि ते कस्टमाइज करून सुद्धा तुम्हाला जे आहे तर ते बनवून देतात आपल्याला वस्तू. जर तुम्हाला नेम प्लेट बनवायची असेल, तुम्हाला घरात लावण्यासाठी एखादी फ्रेम बनवायची असेल, काही बनवायचं असेल, तर ते कस्टमाइज करून सुद्धा तुम्हाला बनवून देतात. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या वस्तूंकडे. तर पुढच्या वस्तू ज्या आहेत तर मी ह्या छोट्या छोट्या माळा ज्या आहेत त्या घेतलेल्या आहे देवांसाठी. माझ्या आधीच्या ज्या आहेत तर त्या सेम आहेत, बट त्या कमी पडता आहेत आता मला, त्याच्यामुळे मग मी ह्या सेम मला मिळाल्या तशाच तिथे, तर मी त्या घेतल्या. तर ह्या छोट्या साईजवाल्या आहेत, एकदम छोट्या साईजवाल्या आहेत, सगळ्यात फर्स्ट साईज आहे. माझे देव पण छोटे छोटे आहेत एकदम, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही साईज एकदम परफेक्ट आहे. तर ह्या मला मिळालेल्या आहे 10-10 रुपयाला. अशा 6 माळा मी घेतलेल्या आहेत 60 रुपयाच्या, तुम्ही बघू शकता. छान आहेत ह्या, मी गेल्या 1 वर्षापासून वापरते आहेत. बट बाकीच्या देवांना मला थोड्या कमी पडत होत्या, माझ्याकडे देव आता वाढलेले आहेत त्याच्यामुळे. तर मी ह्या सेम माळा तिथे मला मिळाल्यात, सेम कलरमध्ये, सेम याच्यामध्ये, तर मी त्या पुन्हा एकदा घेऊन आलेले आहेत. तर ही होती म्हणजे छोटीशी शॉपिंग, देवांसाठीचीच होती सगळी, काही जे पण होतं ते घरासाठी आणि देवांसाठी, स्वतःसाठी काहीच घेतलेलं नाही मी. त्यानंतर ही आहे छोट्याशा घुंगरू कडी, म्हणजे जेव्हा आपण टाळ्या वाजवतो ते, तर तेव्हा ह्या घालायच्या असतात हातामध्ये अशा, आणि अशा वाजवायच्या असतात. खूप छान वाजतात ह्या आरतीच्या वेळेस. याला आरती कडी किंवा घुंगरू कडी असं देखील म्हटलं जातं. ह्या ऑनलाईन खूप महाग मिळतात, पण ह्या मला 60 रुपये जोडी तिथे मिळालेले आहेत. आणि ह्या दादांकडे सुद्धा आहेत, जिथून आपण हे फ्रीज मॅग्नेट जे आहेत ते घेतलेले आहेत ना, तर त्या दादांकडे सुद्धा ह्या कड्या आहेत विकायला. बट जेव्हा मी बघितलं तेव्हा त्या संपलेल्या होत्या, त्याच्यामुळे मला ह्या दुसरीकडनंच घ्याव्या लागल्या. जिथून मी ह्या छोटे छोटे माळा घेतल्या त्यांच्याकडनंच मी ह्या पण कड्या ज्या आहेत ते घेतलेल्या. त्याचा आवाज तुम्ही बघू शकता, खूप जोरात आवाज आहे त्याचा, छान. त्यानंतर दुसऱ्या एका ठिकाणी मी घेतलेलं आहे हे छोटंसं रिद्धी आणि सिद्धीचं स्टिकर आहे. हे असं तुम्ही असं दरवाजावरती लावू शकतात. मला खरं तर शुभ लाभमध्ये हवं होतं, बट ते संपलेलं होतं. मग रिद्धी सिद्धी मी आलं होतं तर मी घेऊन टाकलं. म्हटलं जेव्हा परत एकदा कधी गेलो तर आपण शुभ लाभवाला भेटलं तर घेऊन टाकू. तर हे एक भेटलं मला. तर हे पण 60 रुपयाला मिळालेलं आहे मला. मला ऑनलाईन शॉपिंगपेक्षा जास्त ऑफलाईन शॉपिंग खूप आवडते, कारण की आपण एकदा गेल्यानंतर एकच गोष्ट घ्यायला जात नाही, तिथे आपण 10 गोष्टी बघतो, त्याची हात लावून फील करतो त्यांना, तेव्हा आपल्याला ते आणखीन छान बघायला मिळतात. सोबतच काहीतरी युनिक नवीन काही आलेलं असेल मार्केटमध्ये तेही बघायला मिळतं. तर मला ऑफलाईन शॉपिंग खूप आवडती, त्याच्यामुळे मी ऑनलाईन पण करते. असं नाही की मला ऑनलाईन शॉपिंग आवडत नाही, बट इथे खरं तर म्हणजे बार्गनिंग करता येतं आपल्याला. जर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्कृष्ट बार्गनिंग करू शकला तर तुम्हाला खूप छान छान वस्तू खूप स्वस्तात मिळतात. आणि त्यानंतर मी हे घेतलेलं आहे मोती शंख. बस इतकीच छोटीशी शॉपिंग होती ही माझी. तुळशीबागेतली शुक्रवार पेठ, रविवार पेठ आणि तुळशीबागेतली ही छोटीशी शॉपिंग होती माझी. तर जेव्हा धनलक्ष्मी कुंचमची सेवा करते मी, तर माझ्याकडे मोतीशंख नव्हता, तर त्याच्यासाठी मी हा मोतीशंख पण तिथून आणला. तर हा सुद्धा मला 100 रुपयाला मिळालेला आहे तिथे छोटासा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.